नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत एक टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाचा रिव्ह्यू करणार आहोत. आपण पाहूया. याच्यामध्ये माझी करंट SIP चालू आहे 1500 रुपयाची. तुम्ही इथे पाहू शकता 1500 रुपयाची म्हणजे SIP चालू आहे. फंडने 6 महिन्यात दिलेलं आहे जवळजवळ 24%चं रिटर्न दिलेलं आहे. 3 वर्षात आपण पाहूया किती दिसलं. 28% कॅगरने रिटर्न दिलेलं आहे. 5 वर्षात जवळजवळ पाहूया किती रिटर्न दिले आहेत फंडने. 34%च्या कॅगरने रिटर्न दिलेलं आणि ओव्हरऑल पाहूया जेव्हापासून फंड लॉन्च झालेलं आहे त्या तारखेपासून तर आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 30% कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथने रिटर्न दिलेलं आहे. आपण पाहू शकता की 2018ला फंड सुरू झाला होता, तर आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 30% म्हणजे पैशाला एखाद्या स्मॉल कॅप स्टॉक जसा आउटफॉर्म करतो, मल्टीबॅगर होतो, त्याचप्रमाणे या फंडने रिटर्न दिलेलं आहेत मित्रांनो. चला तर पुढे जाऊया. फंडचं ॲलोकेशन कसं आहे ते पाहूया. फंडची अदर डिटेल्स पाहूया. अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपण पाहू शकता की फंडला झालेत 5 वर्षे. AUM आहे 7,800 करोडची AUM आहे. लॉक इन पिरियड नाही आहे. एक्झिट लोड आहे 1%. एक्सपेन्स रेशो आहे 0.32% इन्क्लुडिंग GST. टॅक्स इम्प्लिमेशन आहे की एका वर्षात 15%. एका वर्षात जर तुम्ही फंडमधून पैसे विड्रॉल केले तर 15% तुम्हाला टॅक्स गेन करावं लागेल. आणि 1 वर्षानंतर जर तुम्ही तुमचे पैसे विड्रॉल केले फंडमधनं तर 10% लाँग टर्म कॅपिटल गेन तुम्हाला द्यावं लागेल. चल पाहूया फंड मॅनेजर कोण आहेत. चंद्रप्रकाश पैदिया फंड मॅनेजर आहेत. 2018पासून आहेत ते. पाहू शकता 5 वर्ष झाले त्यांना. फंडचं रँकिंग आणि रेटिंग पाहूया आपण. व्हेरी रिस्की म्हणजे एकदम हाय रिस्की आहे, कारण स्मॉल कॅप आहे म्हणून खूप रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे. क्रिसिलने 3 स्टार रेटिंग दिलेली आहे. व्हॅल्यू रिसर्चने 3 स्टार रेटिंग दिलेली आहे. एंजल वनने 9 नंबरची रँक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर फंडमध्ये होल्डिंग पाहूया आपण. इंडस्ट्रियल प्रॉडक्ट तुम्ही पाहू शकता 17.15. केमिकल पेट्रोकेमिकल 8.7. डेप्ट अँड अदर 6.55. केमिकल सर्व्हिसेस 6.33. फार्मास्युटिकल 4.77. रियालिटी 4.25. कॅपिटल मार्केट 4.11. ऑटो कॉम्पोनंट 4.7. आपण ही सेक्टर वाईज होल्डिंग बघितली. आता कंपनीमध्ये टॉपचे होल्डिंग कोणते कोणते आहेत या म्युच्युअल फंडमध्ये ते पाहूया आपण. रिझर्व हे बघा, रिझर्व रेपो 5.09%. BSF केमिकल आहे जवळजवळ 5%ची आहे. किर पेनोमॅटिक 3.86. IDFC फायनान्स 3.45. एल्टन बॅग 3.17. CE इन्फोसिस्टम 3.17. टाईम टेलोप्लास्ट 2.91. जवळजवळ रॅडिको खैतानमध्ये तुम्ही पाहू शकता 2.84. ही रॅडिको खैतान म्हणजे ही दारू बनवणारी कंपनी आहे मित्रांनो. जवळजवळ ही नावं तुम्ही मी पण सुद्धा ऐकलेली नाही आहेत. अशा स्मॉल कॅप कंपनीमध्ये त्यांचं ॲलोकेशन आहे, त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाचं. आपण पाहूया पुढे की जर आपण या फंडामध्ये साधारण एक किती माहिती आहे का 5,000ची SIP सुरू केली असती 5 वर्षापूर्वी. 5,000ची SIP 5 वर्षापूर्वी केली असती तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 3 लाख झाली असते. 6.35 म्हणजे 3 लाख झाली असती आणि त्याच्यावरती रिटर्न 4,91,000 म्हणजे ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता की 7,91,150 रुपयाची तुमची 5,000ची इन्व्हेस्टमेंट SIP 5 वर्षासाठी केली असती तर 7,91,150 रुपये झाले असते मित्रांनो.